पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल. मी याच्या संदर्भात सीपी आल्यानंतर बोलणार आहे. मी सीपी आणि एसपी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शहरातील 200 ते 300 गुंडांची परेड घेतली. कुख्यात गुंड गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, टिपू पठाण यासह शहरातील सर्वच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तब्बल 3 तास पोलीस आयुक्तालयात उन्हात उभं केलं. यापुढे कुठलाही गुन्हा कराल तर याद राखा असं म्हणत त्यांना तंबी दिली. यावेळी पोलीस आयुक्तालयात एका बाजूला गुंड निलेश घायवळची टोळी तर दुसऱ्या बाजूला गजा मारण्याची टोळी उभी होती. यापुढे कुठलाही गुन्हा करायचा नाही, कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही, इंस्टाग्राम व्हॉट्सअप यावर स्टेटस ठेवून दादागिरी दाखवायची नाही अशा कडक शब्दात या सर्वच गुंडांना सुनावलं. मात्र त्यानंतरही या गुंडांची मस्ती काही कमी झाली नाही. पोलिसांनी दम देताच दुसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या नावाने असलेल्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून रील्स व्हायरल करण्यात आलं. दरम्यान हा प्रकार उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनीही मात्र पोलिसी खाक्यात दाखवा, गुंडांची मस्ती उतरवा असे आदेशच पोलिसांना दिले. काय म्हणाले अजित पवार पाहूयात. आपण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आलेली आहे. आज आपले सीपी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा, तिकडे गेलेले. मी ह्याच्या संदर्भात सीपी आल्यानंतर बोलणार आहे. मी सीपी आणि एसपी नवीन आले, पुन्हा सीपी आणि पुन्हा एसपी, त्यांना हेच सांगितलेलं. चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता कडसी म्हणून, आणि मला एसपी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते. सीपी पण भेटायला येणार होते, पण तिकडं रात्री उशिरा ते गेले, का पहाटे गेले. मी रात्री उशिरा आलो. मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बाबा एवढं करून पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातनं गेली पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन या डिपार्टमेंटकडनं केलं.